विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं जे पुढचं प्रकरण आहे ते सुरू करणार आहोत. आपलं पुढचं प्रकरण जे आहे ते आहे प्रकरण 6वे, नागरी सहकारी बँक. तर ज्यावेळेस आपण नागरी सहकारी बँकबद्दल चर्चा करणार आहोत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बँका महत्त्वाच्या का आहेत? कारण आपला भारत देश हा खेड्यांनी बनलेला आहे आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी सहकार चळवळ सुरू झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी नागरी सहकारी बँक, नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँक अशा बँका सुरू केल्या. का तर ग्रामीण भागातील जी आपली जनता आहे त्यांना व्यवस्थित पैशाचं महत्त्व कळावं, त्यांच्या आर्थिक अडचणींच्या वेळेस त्यांचेच पैसे त्यांच्या उपयोगाला यावेत म्हणून आपल्याला ह्या तिन्ही बँका शिकायच्या आहेत. तर त्याच्यामधली पहिली जी बँक आहे ती आहे नागरी सहकारी बँक. तर नागरी सहकारी बँकेबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, आपल्याला सहकारी खात्यामध्ये पतपुरवठा करण्यासाठी त्रिस्तरीय रचना आहे आणि ती त्रिस्तरीय जी रचना आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी येते म्हणजे जी प्राथमिक लेवलला जी बँक येते ती आहे नागरिक सहकारी बँक, जी प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी जी बँक आहे ती जिल्हा स्तरावरती असते, ती आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि त्याच्यानंतर आपल्याला राज्य स्तरावरती पण ह्या ज्या बँका आहेत त्या आहेत ती आहे राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक. अशी ही त्रिस्तरीय रचना आहे. मग ही त्रिस्तरीय रचना त्याप्रमाणे आहे. मग त्याच्यामध्ये आता शहरी भागामध्ये काही कामगार आहेत, कारागीर आहेत, लहान व्यापारी आहेत, पगारदार आहेत, यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी, त्यांची सावकारांच्या पाशातून मुक्तता करण्यासाठी, त्यांना वैयक्तिक कारणावर कर्जपुरवठा करण्यासाठी, बचतीची व काटकसरीची सवय लावण्यासाठी नागरी सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली आहे. इतकं नागरी सहकारी बँकेचं महत्त्व आहे. नागरी सहकारी बँक एवढी महत्त्वाची आहे आपल्याला की जे पगारदार लोक आहेत, जे मध्यमवर्गीय आहेत, कारागीर आहेत, कामगार आहेत, लहान व्यापारी आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला त्यांचा आर्थिक स्तर उंचवायचा आहे आणि सावकाराच्या पाशातून त्यांची मुक्तता करायची आणि म्हणून नागरी सहकारी बँक ही स्थापन करण्यात आलेली आहे. तर नागरी सहकारी बँकेमध्ये बघा, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यामध्ये ज्या प्राथमिक सहकारी बँका शहरी व निमशहरी भागात स्थापन झालेल्या आहेत त्यांना नागरी सहकारी बँक असे म्हणतात. शहरी आणि निमशहरी भागामध्ये ज्या बँका स्थापन होतात त्यांना नागरी सहकारी बँक असं म्हणतात. आणि भारतातील आपली पहिली नागरी सहकारी बँक ही 5 फेब्रुवारी 1889 मध्ये मुंबई प्रांतातील बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण जे आहेत, लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांनी स्थापन केलेली आहे. यांनी स्थापन केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला नागरी सहकारी बँकेची अर्थ आणि व्याख्या बघायची आहे. तर नागरी सहकार्याची बँकेची अर्थ जो आहे तो आहे एखाद्या शहरापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असलेली शहरी लोकांकडून ठेवी गोळा करण्यासाठी व त्यांना वैयक्तिक कारणावर सोन्या चांदीचे दागिने विविध हेतूने कर्ज देण्यासाठी बँकिंगची इतर कार्ये करण्यासाठी स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे नागरी सहकारी संस्था होय. म्हणजे नागरी सहकारी संस्था ही बघा, शहरी लोकांकडून त्यांच्याकडनं ठेवी गोळा करते. त्यांच्याकडे जर स्वतःची काही मालमत्ता असेल, जर त्यांच्याकडे काही सोनं असेल, काही दागिने असतील, चांदी असेल त्यांच्याकडे काही, तर ती त्यांची घेऊन त्याच्यावरती त्यांना कर्ज देणे, हे आहे नागरी सहकारी बँकेचं अर्थ. आता आपण नागरी सहकारी बँकेची व्याख्या बघूया. बघा, ज्या नागरी सहकारी बँकेचे भागभांडवल व राखीव निधी 1 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ज्या सामान्य बँकिंगचे कार्य करतात आणि ज्या इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत त्यांना प्राथमिक सहकारी बँक किंवा नागरी सहकारी बँक असं म्हणतात. आणि बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार आपल्याला ही व्याख्या दिलेली आहे. म्हणजे जी बँक काय करते की तुमच्या ठेवी गोळा करते, तुमच्याकडनं भागभांडवल जमा करते, त्याच्यानंतर तुमची राखीव निधी आणि भागभांडवल दोन्ही मिळून 1 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा करते आणि सामान्य लोकांना बँकिंगची सुविधा पुरवते.
पण दुसऱ्या संस्था ज्या असतात त्यांना ती आपली शाखा म्हणून त्यांना काम करायला परवानगी नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ काय की इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत. त्या सभासद करू शकतात, सिंगल सभासद जे आहेत ते करू शकतात, पण इतर सहकारी संस्थांना सभासदत्व त्या देत नाहीत. त्यांना प्राथमिक सहकारी बँका असे म्हणतात आणि बँकिंग कायदा 1949 नुसार आपल्याला तो सांगितलेला आहे. मग हे झालं नागरी सहकारी बँकेची अर्थ आणि व्याख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, आपल्या क्लासवर्कची जी आपली वही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या नागरी सहकारी बँकेचं अर्थ आणि व्याख्या लिहायची आहे. आता याच्या आधी पण आपले जे 4 प्रकरणं झालेली आहेत. एक आपण लेटरचं प्रकरण ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये या 5ही प्रकरणाचे तुम्हाला काय करायचे आहेत, लेटरचं प्रकरण बाजूला ठेवून जी प्रकरणं आपली झालेली आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुम्हाला गृहपाठाच्या वहीमध्ये करायचे आहेत आणि जे मी तुम्हाला सांगितले आहे की जे तुम्ही ह्याच्यामध्ये करा ते तुम्हाला क्लासवर्कच्या वहीमध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आहे. मी अशी आशा करते की तुम्ही सगळ्यांनी आपले जे 4 प्रकरणं झालेली आहेत ते 4ही प्रकरणाचे ऑब्जेक्टिव्ह तुमचे वहीत लिहून झालेले असतील आणि तुमचे पाठांतर पण झालेले असतील. आता बघा, आपण नागरी सहकारी बँकेची अर्थ आणि व्याख्या मी तुम्हाला तुमच्या कोणत्या वहीमध्ये लिहायला सांगितलेलं आहे, वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, पुढचं जे आपलं आहे ते आहे नागरी सहकारी बँकेची कार्ये आणि ह्या प्रकरणामध्ये काहीही तुमचं ओमिट केलेलं नाहीये. हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला परीक्षेला आहे. बघा, नागरी सहकारी बँकेची कार्ये. आता नागरी सहकारी बँक ही ग्रामीण भागामध्ये आणि निम शहरी भागामध्ये कार्य करते, तर त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत. तर त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, प्रतिनिधी म्हणून कार्य करणे, हुंड्या वटविणे, सुरक्षित खडाची सोय, आधुनिक बँकिंग सेवा, स्वयंरोजगाराला मदत करणे, त्वरित ग्राहक सेवा, वित्तीय व्यवस्थापन, कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देणे, अशा या 10 प्रकारच्या सेवा कार्य नागरी सहकारी बँकेला करावं लागतं. आणि परीक्षेला नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचे प्रश्न परीक्षेला अनिवार्य आहे. याच्यावरती एक प्रश्न परीक्षेला विचारण्यात येतो. फरक स्पष्टकरामध्ये एक असतं, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, किंवा तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये कार्य लिहायला येतील तिघांचे पण, असं कुठलंही, पण तिन्ही प्रकरणं ही महत्त्वाची आहेत. तर आता आपण नागरी सहकारी बँकेची कार्य बघणार आहोत. बघा, नागरी सहकारी बँकेचं पहिलं जे कार्य आहे ते आहे ठेवी स्वीकारणे. आता नागरी सहकारी बँकेला आपले जे सभासद आहेत त्या लोकांकडून ती ठेवी स्वीकारते, त्यांच्याकडून ते पैसे घेते. शहरी भागामध्ये कोण असणार ठेवी देणारे? साधारण पगारदार, नोकरदार लोक, कामगार. मग ह्यांच्या ठेवी किती असणार आहेत? त्यांच्या 10,000, 50,000, 1,00,000, जास्तीत जास्त किती असतील 5 लाखापर्यंत. पण आपण मध्यमवर्गीय एवढ्या ठेवी ठेवत नाही. मग त्यांच्याकडून ठेवी स्वीकारणं हे नागरी सहकारी बँकेचं पहिलं कार्य आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना नागरी सहकारी बँक त्यांना चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावृत्ती ठेवी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना ठेवी देते. त्यांना सांगते की तुम्ही ह्या ठेवी काय करायच्या आहेत, ह्या तुम्ही असे अकाउंट ओपन करा चालू ठेवीमध्ये किंवा मुदत ठेवी किंवा पुनरावृत्ती ठेवी, आणि तुम्ही बचत करा. तुम्हाला बचतीचं महत्त्व पटवून देते नागरी सहकारी बँक. म्हणून ठेवी स्वीकारणे हे नागरी सहकारी बँकेचं पहिलं कार्य आहे. त्याच्यानंतर नागरी सहकारी बँकेचं दुसरं कार्य आहे कर्ज देणे. नागरी सहकारी बँक आपल्या सभासदांना कर्ज देते. मालमत्तेच्या तारणावर त्यांना कर्ज देते. त्यांना अल्प मुदतीचं, मध्यम मुदतीचं, दीर्घ मुदतीची कर्ज दिली जातात. तसेच सभासदांना जर घर बांधायचं असेल, जर त्यांना मुलामुलींचं शिक्षण करायचं असेल, किंवा त्यांना दूरचित्रवाणी म्हणजे त्यांना TV घ्यायचा असेल, त्यांना कॉम्प्युटर घ्यायचा असेल, घरातल्या समजा वस्तू घ्यायच्या असतील, वॉशिंग मशीन वगैरे, तर त्यासाठी सुद्धा नागरी सहकारी बँक आपल्या सभासदांना कर्ज देते. हे नागरी सहकारी बँकेचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर तिसरं जे कार्य आहे नागरी सहकारी बँकेचं ते आहे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे. नागरी सहकारी बँका व्यापारी बँकांप्रमाणेच बँकिंगची सर्व कार्य करतात आणि खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतात.
मग याचं समजा तुम्ही आता तुमचं सहकारी संस्थेमध्ये खातं आहे आणि तुम्हाला तुमच्या रोजची ड्युटी जी आहे ती 8 तास आहे. जाण्यायेण्यात तुमचे जर 2-2 तास जात असतील, मग तुमचे 12-13 तास जर तुम्ही घराच्या बाहेर असाल, तर तुम्ही तुमच्या घराचं लाईट बिल, पाणी बिल, मोबाईल बिल, टॅक्स, तुमचे जे पॉलिसीचे हप्ते आहेत, तुम्ही जर काही विमा कंपन्यांची पॉलिसी घेतली असतील, त्याचे जे काही हप्ते आहेत ते जर तुम्हाला द्यायचे असतील, तर नागरी सहकारी बँक तुमच्या वतीने ते कार्य करते, तुमचं प्रतिनिधी म्हणून कार्य करते. तुम्हाला फक्त फॉर्म भरून द्यायला लागतो आणि फॉर्म भरून झाल्यानंतर नागरी सहकारी बँक काय करते, तुमच्या वतीने तुमचे जे विम्याचे हप्ते आहे, तुमचं जे लाईट बिल आहे, पाणी बिल आहे, तुमचं समजा तुम्हाला टॅक्स भरायचा असेल ऑनलाईन, तर ही सगळी कामं नागरी सहकारी बँक तुमचं प्रतिनिधी म्हणून काम करून देते. हे आहे नागरी सहकारी बँकेचं पुढचं कार्य. त्याच्यानंतरचं कार्य आहे हुंड्या वटवणे. आता मालाची खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जेव्हा 2 पक्षांमध्ये उधारीचा व्यवहार होतो, तेव्हा हुंडी म्हणजे एक चिठ्ठी लिहिली जाते आणि ती चिठ्ठी जोपर्यंत तुमचा व्यवहार पूर्ण होत नाही तोपर्यंत जपून ठेवायला लागते. मग अशा ज्या हुंड्या असतात ते सुद्धा नागरी सहकारी बँक तुमच्या वठवून देते. म्हणजे समजा तर 2 व्यापारी आहेत, एका व्यापाऱ्याला माल विकत घ्यायचा आहे आणि एकाला खरेदी करायचा आहे, पण सध्या त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मग उधारीवरती जो व्यापारी माल देणार आहे तो एक चिठ्ठी लिहून देतो की मी तुला इतक्या इतक्या महिन्यापर्यंतच्या उधारीवर माल देत आहे आणि तेवढ्या महिन्याच्या आत त्या व्यक्तीने ती उधारी काय करायची आहे, फेडायची आहे. म्हणजे हे महत्त्वाचं आहे की जो बचत चिठ्ठी लिहिली जाते त्याला बिल ऑफ एक्सचेंज म्हणतात आणि आपले जे अकाउंटचे विद्यार्थी आहे त्यांना बिल ऑफ एक्सचेंज हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. तो धनकोला रुनको जो असतो, म्हणजे जो उधारीवर माल घेतो तो धनकोला लिहून देतो, त्याला हुंडी असे म्हणतात. ही हुंडी विशिष्ट मुदतीची असते. मुदतीच्या अगोदर नागरी सहकारी बँका धनकोच्या गरजेनुसार या हुंड्या वटवितात. हुंडी वटविण्याची कसर हुंडीच्या रकमेतून वजा करतात. तुम्ही जो काही हुंडी वटविण्यासाठी प्रोसिजर केलेली आहे ती प्रोसिजर म्हणजे कसर. मग ती प्रोसिजर तुमची कंटिन्यू होण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, तुमच्या हुंडीतून आम्ही नागरी सहकारी बँक थोडे चार्जेस घेते आणि मग ज्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे द्यायला लागतात, तुमची जेव्हा महिना पूर्ण होतो, जेव्हा तुम्हाला रुनको पैसे देतो धनकोला, त्यावेळेस बँक त्यांचे चार्जेस काढून घेते. म्हणजे हुंड्या वटविणे हे सुद्धा नागरी सहकारी बँकेचं कार्य आहे. त्याच्यानंतर नागरी सहकारी बँकेचं पुढचं कार्य आहे सुरक्षित खणांची सोय. आता नागरी सहकारी बँका त्यांच्या सभासदांना व ग्राहकांना सुरक्षा खणांची सेवा उपलब्ध करून देतात. आता सुरक्षित खणांमध्ये सभासद व खातेदारांना आपल्या ज्या मौल्यवान वस्तू असतात, म्हणजे तुमचं सोनं, चांदी, तुमच्याकडे जरी काही कॅश असेल, तुमचे काही मालमत्तेचे काही कागद असतील, प्रॉपर्टीचे काही कागद असतील, तुमची जर जमीन असेल तर जमिनीचे काही कागद असतील, तर तुम्ही काय करू शकता, ते तुम्ही बँकेच्या त्या लॉकर्समध्ये, सेफ्टी लॉकर जे असतात, सुरक्षा खण असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि बँक त्याच्यासाठी काही फी घेते तुमच्याकडून आणि मग ते तुम्ही डिपॉझिट त्यांना दिलं, ती फी तुम्ही त्यांना दिली की मग तुमचं ते सुरक्षा खणामध्ये तुमचं सगळं मौल्यवान वस्तू, समजा तुमच्याकडे सोनं आहे, चांदी आहे, मालमत्तेचे काही पेपर्स आहेत तुमच्याकडे, ते सगळं तुम्ही त्या खणामध्ये ठेवता आणि सगळं सुरक्षित तिथे राहतं. म्हणजे सुरक्षित खणांची सोय हे सुद्धा सुविधा बँक आपल्या सभासदांना पुरवते. तसेच तुम्ही जर शेअर्स घेतले असतील, डिबेंचर्स असतील तुमचे, ते सुद्धा तुम्ही ह्या खणामध्ये ठेवू शकता. हे सुरक्षित खणांची सोय हे नागरी सहकारी बँकेचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतरचं कार्य आहे आधुनिक बँकिंग सेवा. आता बघा, आधुनिक बँकिंग सेवा म्हणजे काय हो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आधुनिक बँकिंग सेवा म्हणजे ATM. आता ATM म्हणजे बरेच जण म्हणतात ऑल टाईम मनी. नाही, ATM म्हणजे ऑल टाईम मनी नाही. ATMचा अर्थ असा आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. आता ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे तुम्ही ATM मध्ये जाता, तुम्ही काय करता, ATM मध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे डेबिट कार्ड असतं तुम्ही ते तिथे जाऊन तुम्ही ते स्वाईप करता, तिथे ते ठेवता. त्याच्यानंतर डेबिट कार्ड जेव्हा ती मशीन ॲक्सेप्ट करते, मग तुम्हाला काय विचारला जातो, तुमचा पिनकोड विचारला जातो. मग तुम्ही पिनकोड टाईप करता. नंतर तुम्हाला काय करायचे, पैसे काढायचे का ठेवायचे, काय करायचे. समजा तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्ही ते पैसे विड्रॉवलचं देता. नंतर किती काढायचे, तुम्हाला 5,000 काढायचे तुमच्या अकाउंटमधून, 5,000 रुपये देता आणि नंतर तुम्हाला प्रिंट हवी आहे का तुमच्या ट्रान्झॅक्शनची, तर येस ऑर नो
तुम्ही जर पाहिजे असेल तर येस देता, नसेल पाहिजे तर नो देता आणि नंतर तुम्ही पैसे काढता आणि नंतर आपलं कार्ड तुम्ही परत तुमच्याकडे घेता. म्हणजे हे ATMचं सुविधा. नंतर ही 24 तास असते बघा. रात्री अपरात्री जर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील, तुम्ही पटकन बाहेर जाता, तुमच्या जवळपास कुठे ATM असेल तिथे जाऊन तुम्ही पैसे काढून त्या व्यक्तीला देता. म्हणजे ही तुम्हाला 24 तास असणारी सेवा ही आधुनिक बँकिंग सेवा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा, आता तुम्हाला जर ऑनलाईन बसचं तिकीट काढायचं आहे, रेल्वेचं तिकीट काढायचं आहे, एरोप्लेनचं तिकीट काढायचं आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर काही खरेदी करायची आहे, तुम्ही आता ऑनलाईन शॉपिंग करता, ते तुम्हाला सांगायलाच नको आहे. फ्लिपकार्ट आहे तुमचं, नंतर ॲमेझॉन आहे, याच्यावरती तुम्ही काय करता, ऑनलाईन खरेदी करता. मग तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता, कधी COD करता, कॅश ऑन डिलिव्हरी, कधी तुम्ही लगेच पैसे देता. मग अशा प्रकारे तुम्ही हे सगळं जे आहे ही आधुनिक बँकिंग सेवा आहे. नंतर जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करायचं, तुम्ही तो सुद्धा करू शकता. कोर बँकिंग करायचं आहे, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी सगळ्या सेवा बँक तुम्हाला प्रोव्हाइड करते आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक बँकिंग सेवा बँक पुरवते. त्याच्यानंतर आपला जो पुढचा पॉईंट आहे नागरी सहकारी बँकेचं कार्य, ते आहे स्वयंरोजगारास मदत करणे. नागरी सहकारी बँक जी आहे ती शहरी व निमशहरी भागामध्ये स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना नागरी सहकारी बँका कर्ज पुरवठा करते. म्हणजे स्वयंरोजगार म्हणजे जे स्वतःचा बिझनेस स्वतः करतात त्यांना नागरी सहकारी बँक कर्ज पुरवठा करते. सुट्या यंत्रांच्या भागांची निर्मिती, यंत्रदुरुस्ती, वाहन चालक इत्यादींना कर्ज पुरवठा ही बँक करीत असल्याने स्वयंरोजगारास मदत होते. ही सुद्धा सेवा बँक पुरवते. त्याच्यानंतर बँकेचं पुढचं कार्य आहे त्वरित ग्राहक सेवा. आता जागतिकीकरणाच्या अवलंब केल्यामुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे आणि नागरी सहकारी बँका सुद्धा आपल्या सेवा देण्यामध्ये अतिशय तत्पर झालेल्या आहेत. आपल्या ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन त्या सुद्धा आपल्या ग्राहकांना अगदी तत्पर सेवा देतात आणि त्यांना बँकिंगची वेगवेगळ्या प्रकारची सुविधा देतात, बँकिंग सेवा देतात आणि म्हणून त्यांना ह्या ज्या त्वरित ग्राहक सेवा आहे हे सुद्धा नागरी सहकारी बँक कार्य करत आहे. त्याच्यानंतर आपले 2 पॉईंट आहेत जे तुम्हाला इथे दिसत नाही आहेत, ते फक्त मी एक्सप्लेन करते. 9वा जो पॉईंट आहे आपला तो आहे वित्तीय व्यवस्थापन. आता वित्तीय व्यवस्थापनामध्ये बँक काय करते बघा, नागरी सहकारी बँका निधीची योग्य गुंतवणूक करतात. नागरी सहकारी बँकांकडे जो काही पैसा असतो ना ते व्यवस्थित त्याची गुंतवणूक करतात आणि रिझर्व्ह बँकेने त्यांना ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचनांचं ते पालन करतात आणि आपल्या सहकारी संस्थेमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे त्याचं व्यवस्थापन रोखतात, सुरक्षितता, लाभ लोकांना आपल्या सभासदांना लाभ देणं, ही सगळी कार्य नागरी सहकारी बँक करते. आणि आपलं 10वं कार्य आहे कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देणे. आता कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देणे हे सुद्धा नागरी सहकारी बँकेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. जे काही आपल्याकडे कर्मचारी आहेत, जे आपल्याकडे अधिकारी आहेत, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. ऑनलाईन बँकिंग कसं करायचं आहे, तुम्हाला फंड ट्रान्सफर कसा करायचा ऑनलाईन, तुमचे रेल्वेची तिकीटं कशी बुक करून द्यायची, बस सेवाची तुम्हाला तिकीटं कशी, ह्या सगळ्याचं सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे, आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि ही सगळी कामं नागरी सहकारी बँक करत असते. मग याच्यामध्ये शहरी आणि निमशहरी भागामध्ये वाहन चालक, कारागीर, लहान व्यावसायिक हे मोठ्या प्रमाणावर असतात. मग अशा लोकांना जर नागरी सहकारी बँकेने वेळोवेळी मदत केली तर नागरी सहकारी बँक नक्कीच आपलं कार्य चांगल्या प्रकारे करू शकते. हे झाले आपले नागरी